आज मला या ठिकाणी मुस्लिमांचं राजकीय प्रतिनिधित्व त्याच्यावर बोलण्याची सर्वप्रथम संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. अशा पद्धतीचा कार्यक्रम ऑर्गनाईज करणं खरं सोपी गोष्ट नसते नवीन सर. आम्ही आल्यापासून पाहतो तुमची धावपळ या वयात देखील तुम्ही खरंच एवढ्या एनर्जी लेवलने तुम्ही खरं तर धावपळ करताय. मी मनाच्या अंतःकरणापासून तुमचं कौतुक करतो. महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती 14 कोटी आहे आणि त्यात साधारण 12 ते 13% जे आहे तो मुस्लिम समाज आहे आणि त्याच्या हिशोबाने विधानसभेमध्ये म्हणा विधानसभेमध्ये 10 आमदार आहेत आपल्या आता आणि लोकसभेमध्ये तर भोपळा देखील आपण करू शकलेलो नाही. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये ही परिस्थिती का आहे त्याच्यामधून आपल्याला काय कशा पद्धतीने खरं तर मार्ग काढायला हवा याच्यावर मी आणि इतर पण म्हणजे आमचे लातूरचे एक सर आहे मोहसिन खान सर म्हणून की ते आरक्षणावर खूप काम करत आहेत. मतीन मुजावर सर बोलले की आरक्षणावर काम केलं गेलं नाही. मध्ये मला हुसेन दलवाई सरांचा फोन आला मला म्हणाले की आरक्षणावर देवेंद्र फडणवीस म्हणतात की आरक्षणावर महाराष्ट्रात कोणाची मागणी नाही. म्हणलं माझी चप्पल कुठायची आरक्षणावर मागणी नाही. म्हणलं किती लोक चालत चालत मुंबईपर्यंत गेलेले आहेत. मी जावेद पाशा सरांच्या मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीमध्ये पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो. 2018 सालची गोष्ट आहे आणि मुस्लिमांमधून आरक्षणाची मागणी नाही असं कोण म्हणते ना. किती मोर्चे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत मुस्लिमांच्या आरक्षणासाठी आणि त्या पुण्याच्या भूमीमध्ये आपण एवढा मोठा मोर्चा लाखोंचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम महिला त्याच्यामध्ये सामील झाल्या होत्या. ऐतिहासिक जो आहे तो मोर्चा निघाला होता आणि कोण म्हणते की मुस्लिमांनी आरक्षणासाठी संघर्ष केला. प्रचंड संघर्ष मुस्लिमांनी केलेला आहे आरक्षणासाठी. मात्र त्याला यश आलं नाही आणि त्या आंदोलनामधून ज्या पद्धतीची दिशा समाजाला मिळायला हवी ते अजूनही पर्यंत मिळाले नाही. याच्यावर मात्र आपण नक्कीच आणि निश्चितच बोलू शकतो. 288 पैकी 10 आमदार आहेत. त्या 10 आमदारांपैकी 6 आमदार जे आहेत ते आपले कोकण विभागाचेच आहेत, मुंबई आणि याच्याशी निगडीत. बाकीचे मग सिल्लोड आहे, धुळे, कागल, मालेगाव. काही आमदार तर आपल्याला माहित पण नाही आणि आपले जे अल्पसंख्याक मंत्री आहेत अब्दुल सत्तार साहेब ते अल्पसंख्याक हा विषय सोडून सगळ्या विषयांवर बोलतात. फक्त अल्पसंख्याकांच्या विषयावर बोलत नाहीत. म्हणजे ज्यांच्याकडे जो विभाग दिलेला आहे तो विभाग सोडून बाकी सगळ्या विभागांवर ते बोलणार. अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये सामाजिक कार्य करताना तर मुस्लिम समाजामध्ये एवढी मोठी किंमत आहे की इसको क्या समजता आणि ये क्या करेगा इथपासूनच आपली सुरुवात होते. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींवर जसं मी मोहसिन खान सरांना बोललो होतो की मोहसिन खान सर शिक्षण, आरक्षण, संरक्षण या 3 विषयांवर काम करतात. तर त्यांना मी म्हटलं सर की माझ्यासाठी सगळ्यात मोठा मुद्दा आत्मपरीक्षण आहे आणि या आत्मपरीक्षणावर देखील आपण जे आहे ते काम केलं पाहिजे. जोपर्यंत आपण आत्मपरीक्षण करत नाही तोपर्यंत आपण शिक्षणावरही बोलू शकत नाही, आरक्षणावरही बोलू शकत नाही आणि संरक्षणाचा तर लांबच विषय राहिला. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की माझी सगळ्यांना विनंती आहे की सच्चर कमिटीचा रिपोर्ट आला, मोहम्मद रहमानचा रिपोर्ट आला, त्यानंतर रंगनाथ मिश्रा आयोग आलं. त्याच्यामध्ये सांगितलं की मुस्लिमांची परिस्थिती ही शेड्यूल कास्ट यांच्यापेक्षा जी आहे ती खूपच खालची आहे. तर या मानसिकतेमध्ये कृपा करून जगू नका बरं का. मुस्लिमांची परिस्थिती ही दलितांपेक्षा किंवा शेड्यूल कास्ट यांच्यापेक्षा अजिबात खालची नाहीये. मुस्लिम कायम स्वतःला श्रेष्ठ समजतात. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काय. आणि हे का सांगतोय, हे का सांगावं लागतंय, कारण तुमच्यावर बिंबवलं जातंय की तुम्ही शेड्यूल कास्ट पेक्षाही खालच्या दर्जाचे आहात. हे त्या मुस्लिमांना सांगितलं जातंय ज्या मुस्लिमांनी शेड्यूल कास्टला मशिदीमध्ये नेऊन सवर्ण केलं. त्या मुस्लिमांना सांगितलं जातंय आणि मुस्लिम ऐकून घेतात. काल परवा म्हणजे माझ्या बऱ्याच मुस्लिमांशी याच्यावर मी उदाहरण देतो त्याच्यानंतर बोलतो. आता परवा दिवशी ईद मिलादच्या मिरवणुकीला आलो होतो. किती मोठ्या हॉटेलमध्ये मुस्लिम समाजाचे लोक बसले होते आणि जेवतात चांगलं, फाईट म्हणजे एकदम सुंदर
त्यांचा हायजीन पासून सगळ्या गोष्टी तुम्ही पहा, राहण्याचं त्यांची जे काही ढंग पहा, या सगळ्या गोष्टी पहा, तुम्ही नाही तुलना करू शकत. त्यांचा एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आधीपासून आहे आणि तो 1400 वर्षापासून आहे. आता नव्याने काही उगवलेला नाही. तर कृपा करून त्यांना त्या मेंटॅलिटीमध्ये घालू नका की तुम्ही शेड्यूल कास्ट पेक्षा कमी आहात. तुम्ही कोणाही पेक्षा कमी नाहीये आणि कोणापेक्षा कनिष्ठही नाही. ही गोष्ट आपण कोणाला कमी समजत नाही. मुस्लिमांनी कधी कोणाला कमी समजलं नाही. हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने आम्हाला समतेचा संदेश दिलेला आहे. त्यामुळे आम्ही स्वतःला कोणापेक्षा वरिष्ठही समजत नाही आणि कनिष्ठही समजत नाही. या मेंटॅलिटीमध्ये जगा आणि या मेंटॅलिटीमध्ये जगून ज्यावेळी तुम्ही संघर्ष कराल त्यावेळी तुम्हाला विजय प्राप्त होईल, यश प्राप्त होईल असं मला वाटतं. आज शिक्षणाचा जो दर आहे, महाराष्ट्राविषयी बोलायचं झालं तर राष्ट्रीय दर जो आहे तो 68.5% आहे मुस्लिमांचा आणि महाराष्ट्रातला 83% आहे. महाराष्ट्रातला मुस्लिमांचा जो शिक्षणाचा दर आहे तो माझ्या हिशोबी तरी बरा आहे, चांगला म्हणू शकत नाही. तो 100% व्हायला हवा, त्यात काही बात नाही. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा दर थोडा कमी आहे, 73% आहे. त्यातही शहरी भागामध्ये 80% शिक्षणाचा दर आहे. ह्याच्यामध्ये आपला प्रॉब्लेम आहे. माझ्या काही गोष्टी समजून घ्या, ज्या पटत नसतील त्या सरळ सरळ लाथाडा आणि ज्या पटतील त्या डोक्यामध्ये घ्या. माझं असं स्पष्ट आव्हान आहे. पुरुषांचा शिक्षणाचा दर आहे तो 86% आहे. महिलांचा जो शिक्षणाचा दर आहे तो 67% आहे. तर ऍटलिस्ट महिलांचा दर शिक्षणाचा जो आहे तो आपण पुरुषांच्या पर्यंत आणू शकतो का असं, तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याही पलीकडे जाऊन मगाशी जे शाहबाज मलिक सर म्हणाले की ग्रॅज्युएशनचं, ते बरोबर बोलले की शिक्षणाचा दर चांगला आहे मात्र ग्रॅज्युएट किती आहे? 5% पण ग्रॅज्युएट नाही समाजामध्ये आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे. बरं, या लाजिरवाणी गोष्टीसाठी आपल्याला काय करावं लागेल? याच्यासाठी दुवा करून होणार आहे का? नाही होणार. दुवा करू भाई, अमल करू भाई, कृती करायला लागणार आहे. आणि कृतीशील काही नसेल काही मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला रस्त्यावरची भांडणं नाही येत, या घराघरातल्या भांडणं आहेत. घरातून सुरू होणार स्वतःच्या. शिक्षण काय रस्त्यावर उतरून मिळणार आहे का आपल्याला? नाही मिळणार. घरामध्ये ज्यावेळेस आपण ठरवू की आपल्याला आपल्या मुलांना शिकवायचंय, आपल्या मुलींना शिकवायचंय, त्यावेळी शिक्षण आपल्याला मिळणार आहे. पुढचा विषय वेगळा झाला. आता त्यातही शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणखी एक प्रॉब्लेम आहे. मतीन सर, आपण उपक्रम राबवतो, ते कुठल्या राबवतो त्याच्याविषयी मला बोलायचं नाही. बऱ्याच शाळांशी आपला संपर्क संवाद होत असतो. तर बऱ्याच शाळा या आता सेमी उर्दूमध्ये कन्वर्ट होत आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सायन्स आणि मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे, विज्ञान आणि गणित, हे दोन विषय जे आहेत ते इंग्रजीमध्ये शिकवले जातात आणि भूगोल इतिहास जो आहे, हिस्ट्री अँड जिओग्राफी, ते विषय जे आहेत ते उर्दूमध्ये शिकवले जात आहेत. आता त्याच्यामध्ये शिकवले जाणारे शब्द हे तुम्ही कुठं वापरणार नाहीये डे टू डे लाईफ मध्ये. प्रॉब्लेम काय येतो मुस्लिमांना ते समजून घ्या. मी अशाही शाळा पाहिलेल्या आहेत ज्या शाळांमध्ये उर्दू शिकवली जाते पण ती भाषा म्हणून शिकवली जाते. उर्दू भाषा म्हणून नक्की शिका, काही आक्षेप नाही, पण उर्दू भाषेतूनच सगळं शिकायचंय. हा अट्टहास कशासाठी पाहिजे हा प्रश्न आहे. बरं, दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखी एक ऍडिशनल ऍड करायची. उर्दू भाषा ही काय मुस्लिमांची आहे का? अजिबात नाहीये. मुस्लिम भाषा ही भारतीय आहे, ती भारतीयांची भाषा आहे. भगतसिंगांनी कितीतरी कविता उर्दू मध्ये लिहिलेल्या आहेत. सावरकर ज्याचं आपलं पटत नाही त्यांनी पण उर्दू मधून लिखाण केलेलं आहे. मग उर्दू भाषा ही भारतीय भाषा आहे. बरं, त्याच्या पलीकडे जाऊन पुण्यासारख्या ठिकाणी पत्रकार भवन मध्ये, एस.एन. जोशी भवन मध्ये गजल रंगाचे कार्यक्रम होतात. आता ते कार्यक्रम कोण घेतं? इब्राहिम कांतारांना माहितीये, 99% ब्राह्मण असतात. बोलणारा वर्ग ब्राह्मण असतो, गजल उर्दू मधून, ऐकणारा वर्ग ब्राह्मण असतो. याचा अर्थ उर्दू भाषा ही काय आपली नाहीये, फक्त उर्दू सगळ्यांचे त्याच पद्धतीने आपण त्याचा प्रचार आणि प्रेम देखील दाखवलं पाहिजे. दाखवू नका असं माझं काही म्हणणं नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन आरक्षणावर बोलत असताना 5% आरक्षणाची मागणी 100% असायला पाहिजे, त्याच्या बाबतीमध्ये काही वाद नाहीये. मात्र जे सरकारकडून 2019ला ईडब्ल्यूएस चं आरक्षण 10% लागू झालेलं आहे, त्याच्यावर आपण बोलणार आहोत की नाही बोलणार आहोत? की समाजाला सार्वजनिकरित्या आपल्याला फक्त मूर्खच बनवायचं आहे? 10% आरक्षण ते तुमचं पण आहे. यंदा जे
महाराष्ट्रामध्ये पोलिसांमध्ये एमपीसी मध्ये जे काही निवडून आलेले मुस्लिम आहेत ते ईडब्ल्यूएस मधून निवडून आलेले आहेत याच्यावर का बोललं जात नाही? ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ कसा घ्यावा याच्यासाठीचं प्रबोधन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला 2 लाखाचा लागत नाही सर मॅडम, त्याच्यासाठी 8 लाखाचा लागतो. एक लक्षात घ्या, त्याचे क्रायटेरिया मोठे आहेत. ते ईडब्ल्यूएस आरक्षण म्हणजे सवर्णांचं आरक्षण म्हणजे फक्त काही ते ब्राह्मण आणि इतर वेगवेगळ्या समाजासाठी नाहीये, ते मुस्लिमांसाठी देखील आहे. ते ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्या. ते ईडब्ल्यूएस आरक्षण जर आपण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जर कमी पडत असू तर मला वाटतं की आपल्या एवढे मूर्ख आपणच असतो. आपल्याला ओपन प्लॅटफॉर्म वरून ईडब्ल्यूएस आरक्षणाचा प्रसार आणि प्रचार करायला हवा. ईडब्ल्यूएस आरक्षणाविषयी प्रत्येकाला सांगायला हवं. जे लोक ओबीसी मधून आरक्षण घेतात त्यांनी ओबीसी मधून निश्चितच आरक्षण घ्यावं. मात्र जे ओपन कॅटेगरी मध्ये येतात त्यांनी ओपन कॅटेगरी मध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण देखील सांगणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन जे आहे संरक्षणाच्या विषयावर मी येतो. मी जास्त वेळ घेणार नाही. संरक्षण फक्त मोर्चे काढून मिळत नसतं. उसेसावळी घडलं, कोल्हापूर घडलं, एवढ्या सगळ्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी झाल्या. मोहसिन शेखचं प्रकरण झालं, त्याच्यावर समाज रस्त्यावर उतरला, मोर्चे काढले. मोर्चामध्ये कशा पद्धतीने काय काय व्यक्त झाले या सगळ्या गोष्टी तर तुम्ही आम्ही पाहिलेल्याच आहे. या सगळ्या गोष्टींनी खरंच संरक्षण आणि न्याय मिळतं का? नाही मिळत. कोर्टामध्ये आपला समाज सरळ सरळ पळून जातो. उसेसावळीचं प्रकरण झालं, लाज वाटते बोलायला, पण इज्जत काढायलाच लागणार ना. कुठं काढणार तुम्ही? कधी बोलणार तुम्ही या विषयावर? संवाद साधणार कधी? नुसते एकमेकांना शिव्या घालण्यातच आपल्या वेळ चाललेला आहे. मात्र ज्या ठिकाणी खरंच संघर्ष करावा लागणार आहे, न्यायी भूमिका घ्यावी लागणार आहे. आपण म्हणतो आम्ही मरणाला घाबरत नाही. मरणाला घाबरत नाही तर साक्षीदार बनायला कशासाठी घाबरता? आणि त्या ठिकाणी साक्षीदार बनायला घाबरता तुम्ही ज्या मशिदीमध्ये तुमच्या समोर तुमच्या जमातीच्या माणसाला मारला जातात, त्याच्यासाठी साक्षीदार तुम्ही बनत नाही. हे कुसेसावळीचं आहे, लांबचं सांगत नाही मी तुम्हाला. गदापूरमध्ये घडलं, कुसेसावळीमध्ये घडलं. मोहसिन शेख प्रकरणामध्ये काय झालं? जस्टिस फॉर मोहसिन फक्त ट्रेंड चालवायचा सोशल मीडियावर. त्यांनी न्याय मिळणार आहे का? अजिबात नाही मिळणार. मात्र ज्या ठिकाणी कोर्टामध्ये आपल्या समाजाला मदत करावी लागणार आहे, आर्थिक सहाय्य करावं लागणार आहे, त्या ठिकाणी आपण सपशेल कमी पडतो. आणि ज्या ठिकाणी कुसेसावळीच्या ठिकाणी लिटरली भ्रष्टाचार झाला, शाबास सर, ज्यांचं जावेद पाशा सर, ज्या मुलगा त्या ठिकाणी मारला गेला मशिदीमध्ये, जो शहीद झाला, त्यांच्यासाठी डोनेशन गोळा केलं, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला मशिदीवर. या गोष्टीवर आपण का बोलत नाही? आणि मग या गोष्टी चव्हाट्यावर येऊ देऊ नका असं म्हणणे. अहो चव्हाट्यावर आल्या तर त्याचं सोल्युशन मिळणार आहे. ज्या गोष्टी तुम्ही दाबून ठेवा त्याचं सोल्युशन मिळणार नाहीये. त्या चव्हाट्यावर आणा. मे बी मी चुकीचा असू शकतो, मी हे मान्य करतो, मी काही परिपूर्ण आहे असं माझं म्हणणं नाही. मात्र ज्यावेळी या गोष्टी चव्हाट्यावर येतील त्यावेळी त्याच्यावर चर्चा होईल आणि चर्चा झालं तर सोल्युशन मिळेल. मात्र आपल्या तिथं चव्हाट्यावर गोष्टी आणू नका म्हणतात का? कारण चव्हाट्यावर गोष्टी आल्या तर म्हणतात कोणती बदनामी होती. कोणती कशी काय बदनामी होती? इथं कोरोनामध्ये लोकांच्या मैत्री खांद्यावर घेतल्या समाजाने त्यांच्या चितेला आग दिली. ते केल्यानंतर समाजाची काय म्हणतात अभिनंदन जे आहे ते केलं गेलं नाही. आणि मशिदीमधला भ्रष्टाचार समोर आल्यानंतर जो आहे त्याला लगेच कोण बदनाम झालं. काही संबंध नाही सर. या सगळ्या गोष्टींमध्ये या भ्रामक संकल्पांमध्ये राहू नका. चव्हाट्यावर आणा. चव्हाट्यावर ज्यावेळी येतील त्या गोष्टींचं सोल्युशन मिळेल. आणि जो समाज या गोष्टी चव्हाट्यावर आणतो त्यांना 100% सोल्युशन मिळतं. या गोष्टी लक्षात ठेवा. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या गेल्या मुस्लिमांच्या बाबतीत. आता रेग्युलर चालू आहे. कुठे कारवाया होतात? कारवाया होण्यासाठी आपण काय करतोय? आपण काही करत नाही. नितेश राणे ते रामगिरी महाराज हे थोड्या वेळासाठी एक्सेप्शन ठेवा. गदापूरच्या मुस्लिमांचं मी कौतुक करतो साहेब. काय भेटले ते? आरोपी पळून गेलेत. आरोपी पळून गेलेत. ज्या दिवशी आम्ही गदापूरमध्ये मदत घेऊन गेलो होतो त्याही दिवशी त्या लोकांच्या त्या कामाबद्दल एकनिष्ठपणा जो आहे तो त्याही दिवशी ती लोक कोर्टामध्ये, त्याही दिवशी ती लोक कोर्टामध्ये. अशा पद्धतीने का आपण त्या सगळ्या गोष्टींवर काम करू शकत नाही? आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. संघाने बरेचसे जे शब्द आहेत ते बदनाम केले. सेक्युलर, शांतिप्रिय, भाईचारा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संघाने केल्या. मग एखादा मुस्लिम आले की शांतिप्रिय समाजाचे आहेत अशा पद्धतीने प्रॉब्लेम आहे. मला वाटतं या गोष्टीच्या मधून देखील बाहेर निघा आणि हो आम्ही शांतिप्रिय समाज बोलायला चालू करा. उपहास ज्या ठिकाणी होतो त्यावेळी स्वतःहून स्वतःला त्या गोष्टी बोलून घेणं खूप जास्त चांगलं आहे.
कारण की तुमच्या प्रत्येकच गोष्टीला ते पॉइंट आउट करणार. तुमच्यामध्ये कितीही सुधारणा झाली सर, मतीन सर मी सुधारणावादी विचारांचा आहे, माझे काही विचार समाजाला पटत नाही, मात्र एवढे सुधारणावादी विचार मांडून देखील संघाचे माझे प्रचंड टोकाचे मतभेद आहे, प्रचंड टोकाचे मतभेद म्हणजे पटतच नाही अजिबात कुठल्याही पद्धतीने. याच्यामध्ये देखील एक मुद्दा ऍड करू इच्छितो की ह्या गोष्टी देखील कायम लक्षामध्ये ठेवा की तुम्ही मुसलमान आहात म्हणून ते तुम्हाला त्रास देत नाहीये, बिलकुल त्रास देत नाही तुम्हाला. इस्लामने इथल्या मनुवादामध्ये चुकीचा शब्द वापरला जातो, मराठी थोडं समजून घ्या. इथल्या मनुवादी व्यवस्थेवर जो पाचर ठोकला त्याच्यामुळं हे तुमच्या बाबतीमध्ये द्वेषभाव आला. ही गोष्ट लक्षात घ्या. हे तुमचा द्वेष करत नाही, हे द्वेष काय करतात की या देशामध्ये जी वर्ण व्यवस्था होती त्या वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या व्यवस्थेमध्ये शूद्रांना मंदिरामध्ये येऊन दिलं जायचं नाही, परछाई पडली तरी त्याला मारलं जायचं, समोर मडकं बांधलं मागं झाडू बांधली. ह्या सगळ्या गोष्टीमधून ज्या आहे इस्लामने मुक्तता या देशातील शूद्रांना आणि बहुजन समाजाला दिलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कमी करून नका या बाबतीमध्ये इस्लामचं योगदान या देशासाठी समजून घ्या. आणि ती दुश्मनी कशी काढायची मतीन सर, ती दुश्मनी कशी काढायची, ती दुश्मनी अशी काढायची की तुम्हाला शूद्र ठरवायचं, मग तुम्ही शेड्यूल कास्टपेक्षा खाली आहात, समजतंय का? ही दुश्मनी अशी काढायची, तुम्ही कोणापेक्षा खाली नाहीये. आम्ही या देशाला दिशा देण्याचं काम याच्या आधी देखील केलेलं आहे. आम्ही शूद्रांना मशिदीमध्ये नेलेलं आहे, त्यांना सवर्ण केलेलं आहे आणि पुढे देखील या देशामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम एक मुस्लिम म्हणून आमचं कायमच राहणार. फक्त या देशामध्ये नाही जगभरामध्ये आमचं ते कर्तव्य आहे की समता प्रस्थापित करणं. ही लक्षात ठेवा. पैगंबर साहेबांनी दिलेली ड्युटी आहे तुम्हाला, म्हणजे त्याच्यामध्ये मी पण आलो तर ती ड्युटी फॉलो करायची आपल्याला, त्याच्यापासून पळायचं नाहीये. त्याच्या इकडे जाऊन आता राजकारण वगैरे याच्यावर बोलू आपण थोडंसं. राजकारणा बाबतीमध्ये माझी काही मतमतांतरे आहेत. एकतर सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की आपण पुण्यासारख्या आणि महाराष्ट्रासारख्या आपण जर राजकारणावर बोलायला आलो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला जिल्हा, मग आपलं राज्य आणि मग आपला देश याच्याविषयी बोलावं लागणार. आज एक मिनिट पाठवला परवा दिवशी आणि मी त्यांना म्हटलं हा बॅनर मराठीतून का नाही, मग ते म्हणाले की मराठीतून नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहून द्या. मी फेसबुकवर पोस्ट केलं त्याच्यावर बघा कमेंट काय. मला म्हणायचंय काय सर, मी मराठीविषयी आग्रही का आहे त्याच्यावर आधी भूमिका मांडतो की मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही इथले भूमिपुत्र आहात, तुम्ही इथले भूमिपुत्र आहात, तुम्ही इथले स्थानिक आहात आणि तुमचं म्हणणं आहे की आम्ही युपी बिहारचे आहोत. काय गरज आहे? अहो ही तुमची भाषा आहे मराठी. मध्ये ते मगवाड्याच्या याच्यावर कुठे एक कार्यक्रम झाला पुण्यामध्ये, बीजी कोळसे पाटील सर आले होते. त्यांचा अनुभव तर म्हणजे मी कशातच नाही. त्यांच्या अगोदर 4-5 वक्ते बोलले, 4-5 वक्ते बोलल्यानंतर मग बीजी कोळसे पाटील सर उठले. बीजी कोळसे पाटलांनी सुरुवात त्यांनी केली इब्राहिम सर की तुम्हाला मराठीचे एवढं वावडं का आहे, बरोबर का? म्हणजे मला विशेष वाटतं की आपण पुण्यासारख्या ठिकाणी मेळावे घेतो आणि आपण आपली भाषा का करतो आणि ती सोडू नये. तुम्ही मराठीमध्ये बोलत नाही, इथेच तुम्ही 50% हरता महाराष्ट्रामध्ये. ही गोष्ट काय लक्षात घ्या. तुम्ही मराठीमध्ये बोला, तुम्ही कुठेही असा तुम्ही मराठीमध्ये बोला, समोरचा माणूस आहे ना 50 ते 75% आधीच थंड होतो. तो तुमच्या पुढेच बोलण्याचा विचारच करत नाही. तो म्हणतो की अरे हा तर इथला आहे. त्याच्यासाठी आपली स्थानिक भाषा जी आहे ती कधीही सोडू नका. याच्या बाबतीत साऊथच्या राज्यांना कायम फॉलो करा. साऊथ मध्ये जावा तुम्ही, एक माणूस हिंदीत रडला तर लक्ष देणार नाही तुमच्याकडे. मग इथं महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय या गोष्टी करताय, म्हणजे आपण काय या गोष्टी करतोय, तर ह्याच्याकडे सगळ्यात पहिली जी आहे ती लक्ष दिलं पाहिजे. राजकारणाच्या बाबतीमध्ये मुस्लिमांचं खरं तर अर्ध आयुष्य देशभक्त आहे की देशद्रोही आहे हे सिद्ध करण्यामध्ये जातं. त्याच्यातून थोडा काही वेळ मिळाला की मग हरामान हालून जातो. ही एक आपली शोकांतिका आहे. काय याच्यावर बोलतोय, कारण राजकीय नेतृत्व जर करायचं असेल तर राजकीय नेतृत्वामध्ये तुम्ही ज्यावेळी इफ्तार पार्टी ऑर्गनाईज करता त्या इफ्तार पार्टीमध्ये अजितदादांना बोलवता, मग पवार साहेबांना बोलवता, उद्धव ठाकरेंना बोलवता, राणे पण यायचं आधी, सगळेच जण यायचे, काही विषय नाही. मग ते येऊन असे दुवा वगैरे करतात, टोपी वगैरे घालतात.
घालतात का नाही घालत, चुकीचं बोलतोय का, बरोबर. आता तेच मुस्लिमांमधून जर नेतृत्व उभं करायचं तर मुस्लिम समाजातल्या लिडरला पण दुसऱ्या ठिकाणी जावं लागणार का नाही लागणार, लागणार ना. मग तिकडे गेले की म्हणतात की आपल्याकडे विचारता, कसं काय करायचं, बोलावं लागेल ना. मग ह्या गोष्टी ज्या आहेत, तुमच्यामधून राजकीय नेतृत्व का निर्माण होत नाही, याच्या मागची कारण जेवढी प्रशासनाची जेवढी व्यवस्थिती आहे तेवढी तुमच्या आतली पण आहेत. या गोष्टी लक्षात घ्या की आपण इतर समाजामध्ये मिक्स होत नाही, आपण आयसोलेट करून ठेवतो स्वतःला, अलिप्त करून ठेवतो स्वतःला, आणि त्याच्यामुळे इतर समाजाशी आपला संपर्क नसल्यानंतर तो तुम्हाला का मतदान करेल. आज तुमच्या इतर पार्टीला आलं, रमजान मेळाव्याचे कार्यक्रम कुमार सप्तर्षी साहेब घेतात गांधी भवनमध्ये, एवढे सगळ्या गोष्टी ते करतात. मग त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जे आहे मुस्लिम समाजाचं काँग्रेसकडे पाहण्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहण्याचं, आणि मध्ये आले एकनाथ शिंदे सारखे गुटखा वगैरे वाटप केला, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पण पाहण्याचं थोडाफार जे आहे ते हे बदलतं दृष्टिकोन. मग तो दृष्टिकोन मुस्लिम समाजातल्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये बोलतोय. ते नेतृत्वाच्या बाबतीमध्ये बदलायचं काम हे नेतृत्वाचं आहे, आणि त्या नेतृत्वाने जर ते काम केलं तर त्याला बरंच काहीतरी समाजाच्या बाहेरचा आहे, असं आहे तसं आहे वेगवेगळे दुसरे देणं हे समाजाने खरं तर बंद केलं पाहिजे, अशी देखील माझी नम्र विनंती आहे. राजकारणामध्ये तुम्हाला असं वाटतं की मुस्लिमांचा द्वेष केला जातो, असं नाहीये काय. बरेच जण म्हणतात की ज्या ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्याक आहेत त्या ठिकाणी जगून राहतात, आणि ज्या ठिकाणी बहुसंख्याक आहेत मग त्या ठिकाणी रंग दाखवले सुरू होतात. मी भाजपची एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ज्या ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्याक आहेत का, ज्या ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्याक आहेत त्या ठिकाणी मशिदीमध्ये घुसून मार म्हणतात, आणि ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्याक आहे का त्या ठिकाणी ईद आणि मोहरमला 2 सिलेंडर वाटून म्हणतात. अशी भाजपची नीती आहे. तर ही नीती थोडीशी डोक्याने समजून घ्या की आपल्याला सामूहिकरित्या मूर्खात काढण्याचा प्रयत्न करतात. त्या मूर्खपणातून आपल्याला बाहेर निघायला पाहिजे. ते कधी बाहेर निघू आपण, ते त्यावेळी बाहेर निघू. तुम्हाला वेळ दिला जात नाही. मध्ये माझी एनडीटीव्हीवर मुलाखत झाली सर, ते राहुल कुलकर्णीला पण मी हे म्हणलं की मुस्लिम समाजाला विचार करण्याला वेळ कधी मिळतो. हिंदी चॅनल ते बरेच जण बघत असतील, त्यातलं 10 पैकी 8 न्यूज तर मुस्लिमांच्या विरोधात असतात. कुठं काय करे चुकलंय, कुठं काय करे रेल्वेवर काय कर लावलंय, काय काय म्हणजे ते झेब्रा वगैरे बरं होतं उलटा, मगरने झेब्रा पकडला वगैरे त्या बातम्या असंच का, त्या ह्याच्यापेक्षा बऱ्या होत्या. त्याच्यावरून हे द्वेषावर आलं आणि देशाची पूर्णपणे वाट लागली. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये मुस्लिम समाज विचार कधी करणार, तर मला असं वाटतं की या मंचावरून जे काही आपण सांगतोय याच्यानंतर ज्याच्यावर कृपा करून विचार करा. आपल्याला विचार करावा लागणार की आपल्याला नक्की समाजामध्ये कसं वावरायचं. शिक्षणाच्या बाबतीमध्ये बरेच जण बोलले की शहरात मणियार सर बोलले की शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. मी त्यांचं कौतुक करतो. त्यानंतर मतीन मुजावर सरांचं देखील कौतुक करतो. मात्र एक गोष्ट देखील त्या अधोरेखित करू इच्छितो की आपल्या समाजामध्ये मुस्लिम मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढत आहे. मला कोणाला निगेटिव्ह नाही करायचं, मात्र शिक्षण घेऊन पुढे काय हा पण प्रश्न आहे. शिक्षण घेऊन पुढे फक्त लग्नच लावून द्यायचंय का, तर महिलांना आर्थिक दृष्ट्या देखील सक्षम करायचं हा विचार देखील केला पाहिजे. इथे बसलेल्या मुलींच्या वडिलांनी देखील हा विचार केला पाहिजे आपल्या मुलीच्या बाबतीमध्ये की माझ्या मुली आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे. का सक्षम झाल्या पाहिजे. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की कोणावर वाईट वेळ कधी हे सांगू शकत नाही, काय आयुष्यामध्ये घडेल हे सांगू शकत नाही, आणि त्याच्यानंतर मग त्या महिलेने काय करायचं हा प्रश्न त्या महिलेचा, त्याचं सोल्युशन आपण काढणार आहोत. मग ते सोल्युशन आपल्या घरातूनच आपल्याला काढायचं. एकतर आपली मुलगी एकतर नोकरी करणारी असेल किंवा व्यावसायिक असेल, उद्योजक असेल, या दृष्टिकोनातून देखील आपल्याला काम करावं लागेल. आणि मला वाटत नाही हे खूप अवघड काम आहे, अजिबात अवघड काम आहे. मुस्लिमांना एखादी गोष्ट सांगितली का, मला या गोष्टीचा खूप आनंद होतो की मुस्लिम समाजाने एखाद्या गोष्टीमध्ये एनर्जी लेवल जर लावली पूर्णपणे एनर्जी, तर त्या ठिकाणी ते गोष्ट ते तरी 100% या गोष्टी देखील ज्या आहेत त्या तुम्ही डोक्यामध्ये घ्या. त्याच्या एक पलीकडे जाऊन थोडक्यात आता संपवतो की बरेच मोदीं सर थोड्या वेळापूर्वी म्हणाले मला तुमचा मुद्दा फोडायचा नाही सर, फक्त मला त्याच्यावर एक प्रकाश घेऊन टाकायचा. ते म्हणतात की हे जे काही 240 यांचे सीट आले, 40 सीट कमी आले, 405 जाणार होते, आणि ते फक्त आणि फक्त मुस्लिमांमुळे आले, आपण ताकद दाखवून दिली. या नॅरेटिव्ह मधून बाहेर निघा. हे फक्त मुस्लिमांचं काम नाहीये, हे सर्व समाजाने मिळून केलेलं काम आहे. तुम्ही परत स्वतःला एकटं पाळताय.
जर मुस्लिम समाजाने भाजपला हरवलं असतं, भाजपला पाडलं असतं, तर 2019लाही पाडलं असतं. 2024ला कसे काय पडले? ह्याचा अर्थ महागाई, बेरोजगारी, ज्या काही गोष्टी भाजपने केल्या त्या मागे गेल्या का? त्याच्याने इतर बहुजन समाज वैतागलेला नव्हता का? 100% वैतागलेला होता. आणि हा सगळा 18 पगड जाती आणि सर्व धर्मीय समाज एकत्र आला आणि त्या सर्वांनी एकत्र येऊन या भाजपला जे आहे ते कात्रजचा गाठा पडला. ही गोष्ट लक्षात. आणि या पद्धतीनं सर्वांशी बोला. काय होतं, तुमची मीडियावर बातमी लावतात, ते खूप हुशार असतात. ते तुमच्याकडे येतात आणि म्हणतात तुम्ही दाखवून दिली तुमची ताकद 2024च्या लोकसभेमध्ये, आणि तुम्ही पण मला बोलता आम्ही आमची ताकद दाखवून दिली. मग तसं दाखवून ते काय करतात की हिंदू धर्मीयांना भ्रमित करतात आणि ते भ्रमित करून मग त्यांच्या मनामध्ये देखील जे नसतं ते पण वैतागलेले असतात. लाईटीचं बिल जास्त येते, सिलेंडरचा रेट वाढलाय, मुलाची शाळेची फी भरायची, महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. या सगळ्या मुद्द्यांनी तुमच्या इतकेच ते पण हैराण झालेले असतात. मात्र तुमच्या एका बाईटमुळे, एका व्हिडिओमुळे त्यांचं माइंडसेट बदलतं. अगदी बरोबर. आणि ते बदलण्याचं काम कोण करतं? इथली मीडिया करते. पण ते तुमच्या लक्षात येते का? इथून पुढे असं कोणाला बोलू नका की आपण हे सरकार जे काही 240 सीटा आम्ही खाली आले ते फक्त आमच्यामुळे आहे. ते सगळ्यांमुळे आले आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे. आणि हीच भारताची सुंदरता आहे. सर, भारत हा देश समोरच्याची लायकी दाखवण्यामध्ये खूप हुशार आहे आणि त्यांनी दाखवून दिली. त्याच्या इकडे जाऊन शेवट करतो आता मी या सगळ्या गोष्टींचा. मला सर मतीन सर मागाशी बोलले की तुम्ही धार्मिक विषयावर बोलू नका. मी बोलणार नाही. सरांनी मला बोलले, मी नाही बोलणार. पण नाही, नंतर नाही, मला जे काय बोलायचं युट्यूबवरून बोलत असतो सगळेजण ऐकत असतात, त्यामुळे मला काही इथं बोलायचं नाही. तर 60 पेक्षा जास्त मतदारसंघ जे आहेत महाराष्ट्रातले आपण प्रभावित करू शकतो. मोदींचा 60 पेक्षा जास्त मतदारसंघ, वेगवेगळे जिल्हे आहेत. कोणाला एक्झॅक्ट जर डेटा पाहिजे नसेल तर माझ्याकडून फोटो काढून आपण घेऊ शकता, कारण खूप मोठा डेटा आहे. त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. विदर्भ आहे, त्यानंतर मराठवाडा आहे, कोकण आहे, नाशिक विभाग आहे, पुणे आहे. या सगळ्यांमध्ये कुठल्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे जे आहे ते मतदान आहे जास्त मॅक्सिमम, तर त्याचा पूर्ण डेटा आहे. डेटा कोणाला असेल 100%. मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना आपण काही विशिष्ट पक्षातून उमेदवारी मागणं कृपा करून बंद करा. काय होतंय माहितीये का? आता एखाद्या ठिकाणी समजा पुण्यामध्ये आता कसबामधून खूप मोठी मीटिंग झाली माझ्याशी, कोणाला तरी त्यांनी रिप्रेझेंट केले की ह्यांना ते निर्धार. मला आनंद झाला. उमेदवार कोणी असू द्या, मला त्याच्याशी काही हे नाहीये. मात्र निदान एका उमेदवारासाठी सगळेजण एकत्र आले, त्या बाबतीत मी समाजाचा निश्चितच होतो. आता माझं हे म्हणणं आहे की कसबामधून एखादा उमेदवार उभा राहतो समजा, मग दुसऱ्या पक्षामध्ये जो आहे तो इतर धर्मीयाचा उमेदवार उभा राहतो आणि मग त्या ठिकाणी काय होतं की धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये. मग इतर पक्षामधून देखील भले ते भाजप का असेल त्यांच्यामधून देखील मुस्लिम समाजाचे उमेदवार कसे बाबा मागता येतील. इथे भाजपचा सामूहिक सगळ्यांचा विरोध 100% आहे, त्याच्यात काही वाद नाही. मात्र जे भाजपमध्ये आहेत अल्पसंख्याक विभागाचे आहेत, मग ते राणेला वगैरे शिव्या घालतात, काय काय बऱ्याच गोष्टी आपण व्हिडिओ पाहिले. मग त्यांची पण ही जबाबदारी आहे ना की मुस्लिमांना भाजपमधून देखील उमेदवारी मिळवून दिली पाहिजे. बरोबर आहे ना? मग या गोष्टीकडे देखील लक्ष दिलं पाहिजे की काही विशिष्ट पक्ष जे आहेत त्या विशिष्ट पक्षातूनच उमेदवारी आपल्याला मिळाली पाहिजे. हा अट्टहास आपण बाळगता कामा नये. तर या गोष्टींवर आपण लक्ष द्या अशी अपेक्षा आहे. सर्वात आता शेवट करतो. माझं असं म्हणणं आहे, मी 2 मिनिटं आपल्यामध्ये बरेच पंथ आहेत. त्या पंथांमध्ये मतभेद आहेत. हे मतभेद अतिशय टोकाचे आहेत. त्याच्यामध्ये मला काही बोलायचं नाही, कोणाचं काय मला काही बोलायचं नाही. पण मला असं म्हणायचं की आपल्या पंथांमध्ये जी काही विविधता आहे ती विविधता स्वीकारायला कृपा करून सुरू करा. कारण तुम्हाला ज्यावेळी मारलं जातं, तुमची ज्यावेळी मॉबलिचिंग केली जाते ना, त्यावेळी तुम्हाला विचारलं जातं तुम्ही कुठल्या पंथाच्या, तुम्ही कुठल्या भेटायच्या, विचारत नाही तुम्हाला. तुमचं नाव बघितलं जातं, तुम्हाला हाणलं जातं. तर तुमच्यामधली जी विविधता आहे ती विविधता स्वीकारायला तयार करा. बरेच जण गणपतीच्या मिरवणुकीमध्ये स्वागत कक्ष टाकतात, वारीमध्ये तिथं लाडू वगैरे वाटायला असतात,
अहो मग तुमच्याच धर्मामधला इतर पंथाचा असेल त्याला पण गळ्याला लावायला शिका, नाही शिकणार आपण. म्हणजे इतर धर्मामध्ये विविधता तर तुम्ही स्वीकारताय, पण स्वतःच्या धर्मामध्ये काही विविधता असेल तर ती स्वीकारत नाही. माणसाची मेंटॅलिटी, माणसाच्या ज्या काही धारणा आहेत त्या तुम्ही आयामात बदलू शकत नाही. त्याचे सर्वाधिकार अल्लाहकडे आहेत. नहीं बदला उस कौम को, जिस कौम ने खुद को बदलने के लिए नहीं सोचा, असं कुराणामध्ये लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की मी जे काही विचार या ठिकाणाहून थोडे जास्त वेळामध्ये मांडले हे विचार आपल्या प्रश्नी पडले असतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.